हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी बनवणार आहे उपवासाचे शाबूचे पापड. चला तर मग बघूया कसे बनवायचे. पहिला तर मी ते एका पातेल्यामध्ये शाबू घेतलेला आहे. तो शाबू अर्धा किलो घेतलेला आहे आणि त्या पातेल्यामध्ये ते बरोबर झालेलं आहे. आणि त्याच पातेल्याने मी ते 5 ते 6 पातेले पाणी घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये. मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी गॅस चालू केलेला आहे हाय फ्लेमला. आणि त्यामध्येच मी इथं चिली फ्लेक्ससुद्धा घातलेले आहे. चिली फ्लेक्स हे आपल्या आवडीनुसार आहेत. मला पाहिजे होते म्हणून मी घातलेले आहेत. चिली फ्लेक्स हे आपण आवडीनुसार घालू शकतो. तर मी ते घातलेलं आहे चिली फ्लेक्स. त्यानंतर मी ते अर्धा किलो साबुदाण्याला 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याचे पहिला तर वरचे साल काढून घेतले आणि त्यानंतर ते बारीक खिसणीने खिसून घेतलेले आहेत. खिसून घेतल्यानंतर मी एका पाण्यामध्ये घातलेले आहे जेणेकरून बटाटा काळा पडू नये. तो पण इकडे आपले साबुदाण्याचं पाणी जे तयार केलेलं होतं ते तयार झालेलं आहे. थोडं उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण साबुदाणा थोडा थोडा करून ओतून घ्यायचा आहे. साबुदाणा ओतल्यानंतर एकसारखे चमच्याने फिरवायचे आहे. एकसारखे फिरवून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मी मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतरसुद्धा एकसारखे चमच्यानं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपले साबुदाण्याचं पीठ खाली पातेल्याला चिकटणार नाही. तर तुम्ही ते बघू शकता. मी एकसारखं चमच्यानं हलवत आहे आणि त्यानंतर इथे आपल्या साबुदाण्याला उकळी येत आहे. त्यानंतर आपण इथे बटाटे घालायचे आहे. किसलेले बटाटे थोडे थोडे करून घालून घ्यायचे आहे. थोडे थोडे घातल्यानंतर आणि एकसारखं चमच्यानं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ वगैरे सगळं एकत्र मिक्स होईल. त्यानंतरसुद्धा आणि थोडे थोडे करून बटाटे असे घालून घ्यायचे आहेत पातेल्यामध्ये. आणि पातेल्यामध्ये बटाट्याचे किस घातल्यानंतर आणि थोडं चमच्याने एकसारखं हलवून घ्यायचे आहे. एकसारखं हलवून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पहिलं आपलं पीठ कसं तयार होतं आणि आता कसं ट्रान्सपरंट तयार झालेलं आहे. आणि आपला इथे शाबू एक 70 ते 80% शिजलेला आहे. आणि बटाटा जास्ती शिजवून घ्यायचं नाही आहे. मोजून एक 5 ते 10% शिजवून घ्यायचं आहे. इथे दोन्हीसुद्धा शाबू आणि बटाटा आपला चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेला आहे. आणि त्यामध्ये मी एक 2 ते 3 मिनटं त्यावर झाकण ठेवलेलं आहे झाकून जेणेकरून आपलं पीठ लगेचच गार होणार नाही. आणि आम्ही इथे टेरेसवर पेपर हांतरून घेतलेला आहे. तो पेपर हांतरून स्वच्छ कापडाने धुवून पुसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथं 2 ते 3 मिनटं झाकून ठेवल्यानंतर छोट्या पातेल्यामध्ये मी इथं पीठ घेतलेलं आहे साबुदाण्याचं. आणि त्यामध्ये मी थोडे जिरे घातलेले आहे. जिरे पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडीनुसार घालू शकता, नाहीतर नाही घालू शकता. पण मला पाहिजे होते, छान लागतं, टेस्टी लागतं जिऱ्यामुळे म्हणून मी ते जिरे घातलेले आहेत. आणि त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मी सावलीमध्ये बसून असे पापड घालत आहे. अशाच प्रकारे सगळे पीठ संपूपर्यंत पापड घालायचे आहे जिरे वगैरे मिक्स करून. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता माझे सगळे पापड घालून तयार झालेले आहेत. असंच उन्हामध्ये 5 ते 6 दिवस पापड वाळवायचे आहेत जेणेकरून आपले ते वर्षभर टिकले जातील. इथे 5 ते 6 दिवस मी पापड वाळवून घेतलेले आहेत उन्हामध्ये. खूपच चांगल्या प्रकारे वाळलेले आहेत. आणि 5 ते 6 दिवसानंतर मी एकदा तळून बघत आहे तर खूपच चांगल्या प्रकारे वाळलेले आहेत. आणि तुम्ही ते बघू शकता केवढे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत आपले पापड. आणि चवीलासुद्धा खूपच छान झालेले आहेत. मीठ वगैरे बरोबर झालेलं आहे. शाबूचे पापड तर सगळ्यांनाच आवडतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत खाऊ शकतात. एवढे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. आणि खूपच सोप्या पद्धतीने आम्ही तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही तयार करून बघा. पापड एकदम पांढरे शुभ्र कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. तर अशाच प्रकारे सोप्या पद्धतीने मी असे पापड तयार केलेले आहेत. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटत जाऊया. चला तर मग बाय.